श्री स्वामी समर्थ. कथासरिता या तुम्हा सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. पंचांगानुसार चैत्र महिना हा अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा मानला जातो. ह्या महिन्यामध्ये हिंदू नववर्ष नवरात्रीची सुरुवात देखील झालेली असते. भगवान रामाचा जन्मदिवस, रामनवमीचा सण अशा सगळ्याच गोष्टी जवळजवळ ह्या चैत्र महिन्यामध्ये असतात. या सगळ्या गोष्टींसोबतच आणखीन एक महत्त्वाचा दिवस असतो, तो म्हणजे हनुमान जयंतीचा. यालाच आपण हनुमान जन्मोत्सव असं देखील म्हणत असतो. यंदाच्या वर्षी ही हनुमान जयंती 2 एप्रिलला आलेली आहे. प्रभू रामांचा अतिशय आवडता भक्त म्हणजे भगवान हनुमान. आणि हे हनुमान देखील तितकेच जास्त सगळ्यांवरती प्रसन्न असतात जितके प्रभू श्रीराम असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असेच काही महाउपाय जाणून घेणार आहोत जे आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचे आहेत. या दिवशी आपण पूजेला जाताना काही महत्त्वाच्या 3 गोष्टी न्यायच्या आहेत, ज्या आपल्याला हनुमान जयंतीच्या वेळी भगवान हनुमानांच्या चरणी अर्पण देखील करायच्या असतात आणि त्या आपल्याला पूजेसाठी लागतातच. चला तर मग आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत न चुकता व्यवस्थित ऐका आणि उद्याची तयारी आजच करून घ्या. आपला व्हिडिओ कसा वाटतो ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला तर नक्कीच चॅनेलला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर जे हाईपचं बटन येईल ते हाईप देखील करा. व्हिडिओला वेळ वाया न घालवता सुरुवात करूया. पंचांगानुसार हनुमानाचा जन्म हा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला झाला. यंदाच्या वर्षी हनुमान जयंती ही गुरुवारी 2 एप्रिलला आली आहे. वैदिक पंचांगानुसार चैत्र पौर्णिमेची तिथी ही 1 एप्रिलला सकाळी 7:06 सुरू होणार असून 2 एप्रिलला सकाळी 7:41 असेल. मात्र उदयतिथीनुसार आपण ही हनुमान जयंती 2 एप्रिलला साजरी करणार आहोत. यासाठीचा सकाळचा ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:30 पासून ते 5:15 असेल. यानंतरचा अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:45 असेल. तर संध्याकाळची पूजा ही तुम्हाला 6:30 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत करायची आहे. हनुमानाची पूजा आपल्याला सुरू करण्यासाठी काय गोष्टी करायच्या आहेत किंवा काय विधी करायची आहे ती आता आपण जाणून घेऊया. सर्वात अगोदर आपल्याला स्नानादी शुचिर्भूत होऊन सगळ्यात अगोदर आपल्याला आसनावरती पूर्व दिशेला मुख करून बसायचे आहे. आपल्यासमोर हनुमानाची मूर्ती स्थापित करायची आहे आणि त्यानंतर हातामध्ये अक्षता आणि फुलं घेऊन आपल्याला हनुमानजींना अर्पण करायचे आहेत. आपल्याला यानंतर हनुमानाला आसन अर्पित करायचं आहे. या दिवशी पूजा करत असताना आपल्याला सूर्योदयाच्या वेळी शंखनाद करून या पूजेची सुरुवात करायची आहे. हनुमंताच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला आपल्याला पाण्यामध्ये तेल आणि शेंदूर मिसळून लेपन करायचं आहे. शेंदूर अर्पण केल्याने हनुमानजी प्रसन्न होतात आणि सर्व संकटे दूर होतात. यानंतर हनुमानाला निळ्या किंवा लाल रंगाची फुलं, जानवे, तुळशीची माळ आणि चमेलीचं तेल देखील अर्पण करा. तुम्ही जो नैवेद्य बनवणार आहात त्यामध्ये सुंठवडा म्हणजे सुंठीचा आणि साखरेचं एकत्रित मिश्रण, लाडू आणि फळे देखील अर्पण करा. हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालिसा, बजरंग बाण किंवा रामरक्षा स्तोत्राचं देखील पठण करणं हे खूप शुभ मानलं जातं. तुम्हाला या कोणत्याही गोष्टी शक्य नसतील तरी ओम हम हनुमंते नमः किंवा ओम रामदूताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप देखील तुम्ही पर्याय म्हणून करू शकता. आता आपण व्हिडिओमधील सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया. हनुमान जयंतीला काही जण पहाटेच म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती पूजेसाठी जातात. मात्र यावेळी आपल्याकडं घाई गडबडीमध्ये काही गोष्टी विसरून जातात. बाकी सगळ्या गोष्टी विसरल्या तरी चालतील, मात्र ह्या पुढील 3 गोष्टी देखील तुम्हाला हनुमान जयंतीच्या वेळी पूजेसाठी न्यायच्याच आहेत. त्या कोणत्या? चला तर मग जाणून घेऊया. प्रत्येक शनिवारी देखील आपण हनुमानजींची पूजा करत असताना ह्या गोष्टींचा वापर करतच असतो. दर शनिवारी हनुमानाच्या मस्तकावरती आपण तेल घालत असतो. त्यासंबंधी अशी एक कथा आहे की इंद्रजितानं सोडलेल्या संहारक अशा शक्तीमुळं लक्ष्मण मूर्छित होऊन पडला होता. त्याच्यावरच्या उपचारासाठी संजीवनी वनस्पती असलेला द्रोणगिरी पर्वत समूळ उपटून घेऊन हनुमान लंकेकडे आकाशमार्गे जात असता गैरसमजुतीनं भरताने त्याला बाण मारून खाली पाडलं. परंतु हनुमानाचं कार्य आणि कर्तृत्व कळताच भरताने त्याच्या जखमीवरती तेल आणि शेंदूर लावला. त्यामुळं जखम तात्काळ बरी होऊन हनुमान लंकेमध्ये नियोजित वेळेपूर्वीच जाऊ लागला. यातूनच पुढे हनुमानाला तेल लावण्याची किंवा तेल घालण्याची रूढी पडली. त्यामुळं तुमची सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे तेल. यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आपण हनुमानजींना अर्पण करतो ती म्हणजे रुई. हनुमानाला रुईच्या पानांची माळ घालण्यामागेही एक आख्यायिका सांगितली जाते. हनुमानांची
माता अंजनी ही निस्सीम गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावरती आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकेच नव्हे तर त्याला बळ, बुद्धी, विघ्नहर्तत्व आणि नित्य लाभावं यासाठी अंजनी हनुमानाच्या गळ्यामध्ये मंदाराच्या रुईच्या पानांची माळ घालायची. आपल्या मातेची स्मृती पाहून हनुमान पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागला आणि म्हणूनच भाविक त्याला रुईच्या पानांची माळ घालतात. तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची देखील प्रथा पडली. त्यामुळं उद्याच्या दिवशी तुम्ही जात असताना रुईच्या पानांची 11 पानांची माळ अवश्य न्या. यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हनुमानजींना अर्पण केला जाणारा शेंदूर. या शेंदूर लावण्यामागे देखील 2 कथा सांगितल्या जातात. भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली. याशिवाय दुसरी प्रचलित कथा म्हणजे सीतामाईला भाळे कुंकुम शेंदूर लावताना हनुमानानं एकदा पाहिलं आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असं हनुमंतानं सीतामाईला विचारलं. असं केल्यानं तुझ्या स्वामींचं आयुष्य वाढेल असं सीतामाईने हनुमानाला सांगितलं. तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजे प्रभू रामचंद्रांचं आयुष्य वाढावं या उद्देशानं हनुमानजी आपल्या सर्वांगाला शेंदूर माखून घेऊ लागले. अहिरावण महिरावण नामक 2 मायावी राक्षसांनी रामलक्ष्मणांना कपटाने पाताळ नगरीमध्ये नेलं. ते राक्षस त्या दोघांना आपल्या देवीला बळी देणार होते. ऐनवेळी हनुमंतानं रक्तवर्ण देवीचे रूप घेऊन राम लक्ष्मणाची सुटका केली. या प्रसंगाचं वर्णन समर्थ रामदास स्वामी मारुती स्तोत्रामध्ये करत असतात. मैत्रिणींनो, या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपण आता पुढं हे जाणून घेणार आहोत की हनुमानजींना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी काय उपाय करायचे आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हनुमान मंदिरामध्ये तुम्ही जाताना बजरंगबलीला केवडा, अत्तर आणि गुलाबाची माळ अर्पण करण्यासाठी न्या. यासोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्यासोबतच 11 वेळा हनुमान चालिसाचं पठण देखील खूप फलदायी ठरतं. असं केल्यानं एकीकडे शनिदोषापासून मुक्ती मिळते तर दुसरीकडे हनुमानजींचा आशीर्वादही आपल्याला प्राप्त होत असतो. यासोबतच आपल्याला उद्याच्या दिवशी एक नारळ घेऊन हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे आणि हनुमानजींसमोर 7 वेळा प्रहार करताना तो फोडायचा आहे. हा उपाय केल्यानं तुमचे सर्व अडथळे दूर होण्यास मदत होईल. हनुमानजींना गुलाबांच्या फुलाचा हार अर्पण करतानाच आपल्याला त्यासोबत 11 पिंपळांच्या पानावरती श्रीरामांचे नाव देऊन देखील तो हार हनुमानाला अर्पण करायचा आहे. असं केल्यानं बजरंगबलींचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि शनिदेव आपल्याला कधीही त्रास देत नाहीत. या दिवशी करायचा पुढचा उपाय म्हणजेच आपल्याला हनुमानजींना बुंदीचे लाडू किंवा बुंदीचा प्रसाद जो अत्यंत प्रिय आहे तो नैवेद्य म्हणून अर्पण करायचा आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी आपण श्रीराम हे नामजप केल्यानं हनुमानजी आपल्यावरती लवकर प्रसन्न होतील. नैवेद्य दाखवताना त्यावरती तुळशीचं पान हे अवश्य ठेवा. यासोबतच या दिवशी तुम्ही तुळशीची जर रोपं दान केली तरी देखील तुमचे राहू केतूचे अशुभ प्रभाव कमी होण्यास अत्यंत मदत होत असते. या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर हनुमान जयंतीला सुंदरकांडाचा पाठ करणं हे अत्यंत फलदायी होईल. त्यामुळं तुम्ही उद्याच्या दिवशी 2 एप्रिल 2026ला पहाटे 6:10 ते 7:44 ही पूजा करत असताना सुंदरकांडाचा पाठ अवश्य करा. आपल्या या व्हिडिओमध्ये हनुमान जयंतीबद्दलची संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला आणखीन काही समस्या असतील तर त्याबद्दल देखील तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर देखील नक्की करा. तुम्हाला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.